तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या टॉपच्या ट्युटोरियल मध्ये मित्रांनो. तर मागच एक आपण यावर एक ट्युटोरियल अपलोड केलं जे आपण फोटोग्राफीवर, ठीक आहे. पण बाकी ते इंग्लिश मधून नक्कीच आपण केलं. पण मित्रांनो, भरपूर जणांचे मला कमेंट आल्या की दादा याच टॉपिकवर थोडी मराठीमध्ये एक व्हिडिओ क्रिएटरचं एक बॅनर नक्कीच घेऊन ये. तर मित्रांनो, संपूर्ण त्या टॉप अशी डिझाईन आपण नक्कीच घेऊन आलो. त्यात पीएडी प्लस पीएलपी नक्कीच तुम्हाला प्रोव्हाइड केली. नक्कीच ओपन करून नक्कीच बनवा. बाकी एक जिप फाईल क्रिएट केली मित्रांनो. जिप फाईलला सांग की पासवर्ड टाकलाय, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बाकी एक गोष्ट आपण कशा पद्धतीने क्रिएट केली नक्कीच तुम्हाला मी फोटोशॉप मध्ये सांगतो, ठीक आहे. तर अशा कधी मित्रांनो घेतो मी फोटोशॉपला फायनली इथं ओपन करू. तर हे बघू शकता मित्रांनो, मी डायरेक्ट आले फोटोशॉप मध्ये. आता फोटोशॉप मध्ये आल्यानंतर बघू शकता सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण जी साईज क्रिएट केली ती साईज दाखवून देतो. इमेज मध्ये येतो, इमेज साईज मध्ये जातो. तर इथं आल्यानंतर बघू शकता इमेज साईजचा हा पॅनल तुम्हाला ओपन होणार आहे फोटोशॉप मध्ये, ठीक आहे. बाकी पिक्सल ॲप मध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या ते पण करतोय मी, ठीक आहे. ते पण तुम्हाला सांगतो. आता XYZ आपण हाईटला 10 ठेवलं, वेटला 8 ठेवलं, ठीक आहे. जसं की 10/960 म्हणजे आता भरपूर जणांना प्रश्न असा राहतो की दादा आम्ही रेटिओ साईज काय घेऊ. जर आम्हाला XYZ पिक्सल ॲप मध्ये साईज क्रिएट करायची तर ती कशामध्ये क्रिएट करायची, ठीक आहे. आता XYZ मित्रांनो इथं कॅन्सल म्हणतो. समजा आपण फाईल मध्ये न्यू फाईल क्रिएट करतो इथे, ठीक आहे. तर XYZ आपण 10/8चा हाच मायना उचललाय. तर मला डिझाईन बनवायची 10/8 मध्ये, ठीक आहे. तर मला 10 वरती मी 8 टाकलं, हाईटला 10 ठेवलं, ठीक आहे. तर लांबी रुंदी तुम्हाला माहितच राहते, त्यानुसार तुम्ही नक्कीच टाका, ठीक आहे. तर फोटोशॉप मध्ये कसं माहिती आहे का, जर आपल्याला वाटलं हीच डिझाईन आडवी पाहिजे का उभी पाहिजे यानुसार टाका मित्रांनो. समोरच्या कस्टमरला विचारून घ्यायचे डिझाईन तुम्हाला आडवी पाहिजे का उभी पाहिजे, ठीक आहे. कारण की 8/10 आडवी पण येते मित्रांनो, 8/10 उभी पण येते, ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात राहू द्या. तर अशा पण ती साईज तुम्हाला टाकून घ्यायची सेम साईज. पहिले रेटिओ तुम्हाला कस्टम सिलेक्ट ठेवायचं पिक्सल ॲपमध्ये, ठीक आहे. त्यानंतर इमेज साईज मध्ये जाऊन तुम्हाला याची साईज टाकायची 8/10, ठीक आहे. आणि त्यानंतर बाकी इंचेसच राहू द्या. आपलं जे पिक्सल काम करतंय मित्रांनो ते पिक्सलच राहू द्या. बाकी सेव्ह करताना तुम्हाला नंतरची प्रोसेस सांगणार, ठीक आहे. सेव्हला कसं करायचं हा आपला फोटोशॉपचा मायना नॉर्मल रेझोल्युशन तुमच्या पीसीच्या पर्पजनुसार नक्कीच ठेवा, ठीक आहे. कारण भरपूर पीसी लॅग वगैरे होऊन जातो, त्यामुळे तुमच्या हिशोबाने नक्की ठेवा. अंदाजाने 300 मीडियम ठेवा मित्रांनो. जर लई पीसी हँग होत असेल तर 72 ठेवा, ठीक आहे. तर अश्विन आपण तीच डिझाईन अश्विन क्रिएट केली. तर बघू शकता अश्विन आपण डिझाईन बनवली होती मित्रांनो. या एक डिटेल आपण कशा पण ऍड केला. संपूर्ण इथं लेअर इथं पहिले हाईड करून घेतो, ठीक आहे, या टाईप मध्ये. तर अश्विन आपण संपूर्ण इथं पहिले हाईड करून घेतोय एक डिटेल. हे बघू शकता तुम्ही, ठीक आहे. आता आपण जी आपण मागं साईज क्रिएट केली ती 8/10 मध्ये, ठीक आहे. सेम हा पॅटर्न आपण इथं क्रिएट केला. तर साईज क्रिएट केल्यानंतर मित्रांनो, तर सर्वात मेन मुद्दा आपण एक बॅकग्राऊंड घेतलं होतं ते या टाईप मध्ये, ठीक आहे. बॅकग्राऊंड पहिले साधं सिंपल अशा पद्धतीने होतं मित्रांनो. तर त्याला गावसन ब्लर मारलाय आपण, ठीक आहे. तर गावसन ब्लरची सेटिंग पण दाखवून देतो तुम्हाला, हे बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर अशाने आपण ती सेटिंग ठेवली होती 22.2, ठीक आहे. तर या पद्धतीने ओके म्हणतो. आणि त्यावर सर्वात मेन मुद्दा म्हणजे आपण जे वॉटर टेक्स्चर राहतं का ते मारलंय, ठीक आहे. मित्रांनो ज्या गोष्टी फोटोशॉप मध्ये होत्या त्या पिक्सल ॲप मध्ये काय होणार नाही भावानो. पण मी ते संपूर्ण मटेरियल तुम्हाला मी ते प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो. जी गोष्ट होती ती नक्कीच मी व्हिडिओ मध्ये सांगत राहतो. फक्त त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक डीप गोष्ट तुम्हाला सुद्धा शिकायला भेटते, ठीक आहे. तर गोष्ट लक्षात राहू द्या. बाकी त्यानंतर आपण असा शेप मारला. आता शेप सुद्धा प्रॉपर पिक्सल ॲप मध्ये सुद्धा क्रिएट होऊ शकतो, ठीक आहे. बाकी तुम्हाला डायरेक्ट बॅकग्राऊंड असं प्रोव्हाइड करून दिलंय मी मटेरियल मध्ये, ठीक आहे. तो काय विषय नाही. आणि त्यानंतर आपण अशा पद्धतीने इथं रेक्टँगल मारले. आणि त्यावर आपण अशा पद्धतीने जे दोन नाव वगैरे आहे, आता ते नाव तुम्हाला एडिटेबल बघायला भेटणार आहे 2, ठीक आहे. जे आपण नाव ऍड केले जवळजवळ संपूर्ण आपले काही 8 एक नाव असतील मित्रांनो. तर हे सगळे इरिटेबल बघायला भेटणार तुम्हाला PLP मध्ये, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर इथं तुमचे वेगवेगळे तुमचे शूटचे काय नाव असतील ते तुम्ही नक्की चेंज करून टाकू शकता. बाकी आपण संपूर्ण त्या पहिले तर गिम्बलचा फोटो घेतलाय. वाटलं तर तुम्ही तुमचा गिम्बलचा सुद्धा फोटो नक्कीच टाकू शकता तुमचं इथं. ते सुद्धा भारी वाटेल. पण जेवढी डिझाईन तशी भारी वाटेल त्यानुसार करा, ठीक आहे. तर अशाने आपण जे गिम्बल इथं टाकलंय आणि त्यावर मेन मुद्दा आपण इथं असं वेडिंगचं फोटो पण लावलाय, तो का विषय नाही. बाकी वरती रेक्टँगल मारलंय. बाकी त्याला सुद्धा 2 आपण इथं रेक्टँगल यूज केले. बाकी जे नाव वगैरे डिटेल संपूर्ण त्याच्या पहिले तो ऑन करून घेतो, ठीक आहे, या टाईप मध्ये. तर असे समजा आपण XYZ तर संपूर्ण त्या पहिले ऑन करून घेतले, ठीक आहे. फक्त तुम्हाला फोटो चेंज करायचा आहे. आपण हा XYZ प्रत्येक दादाचा फोटो उचलला मित्रांनो. हा काही कुठला प्रकारचा सिनेमॅटिक वगैरे नाही करत. फक्त XYZ आपण जे नाव आहे
ठीक आहे. हे फक्त XYZ आपण ते उचललंय मित्रांनो, तर त्यामुळे ती काय तुम्ही काळजी करू नका. XYZ आपण त्या संपूर्ण त्या गोष्टी यात उचलल्या, बाकी टाकल्या. तुम्हाला त्या संपूर्ण त्या नक्कीच बघायला भेटणार आहे. बाकी पीएचडी मध्ये प्रॉपर असं नक्कीच ते संपूर्ण ते तुम्हाला ते बघायला भेटणार. ठीक आहे. तर अशी टॉपची डिझाईन होती. बाकी तुम्हाला इमेज मध्ये तो इमेज साईज मध्ये जातो. नॉर्मली हा जो पॅटर्न आहे हा व्हॉट्सअपला स्टेटस टाकण्यासाठी नक्कीच सेव्ह करा. प्रॉपर अशी एचडी दिसत. आणि जर तुम्हाला ही डिझाईन प्रिंटिंग वगैरे आता पिक्सेलमध्ये सुद्धा सेव्हिंगचं सांगतो मित्रांनो. नॉर्मली अल्ट्रामध्ये सेव्ह करत चला. बाकी जर तुम्हाला एचडी सेव्ह करायची असेल प्रॉपर जेणेकरून ती कुठं प्रिंट मारायची, तर तुमचं जे हाईट वेट आहे मित्रांनो, जसं की ते हाईट वेट पिक्सेलमध्ये, तर प्रत्येक पुढे 1-1 शून्य वाढवायचं. ठीक आहे. तर त्यामुळे एकदम डिझाईन तुमची बघू शकता किती MB सेव्ह होते. ठीक आहे. तर अशाने प्रॉपर आपली अशी डिझाईन मित्रांनो. ठीक आहे. तर अशी डिझाईन वेगवेगळ्या पद्धतीने नक्कीच आपण बनवणार. ठीक आहे. नक्की मला कमेंट करा. काय अडचणी असतात नक्की मला इंस्टाग्रामला नक्की DM करा मित्रांनो. नक्की तुम्हाला त्यावर सोल्युशन सांगणार. ठीक आहे. तर अशी फायनल आपला आजचं तुटलं होतं मित्रांनो. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.